नाही का आता? काय बोलायचंच नाही आपल्याला. नाही, शिवसैनिक आहेत का? आहे मग कोणते शिवसैनिक म्हणजे ठाकरेंचे की ठाकरे. ठाकरेंचे? बरं, आता तुमच्या पक्षामधून आता हे लढत आहेत कोण? कोण? गुलाब पारखे ना? हा. आलेत का ते फॉर्म भरायला? नाही मला काही भेटले नाही अजून. हम्म. मी आपला सहज म्हणलं आता इथं काय गडबड आहे तेव्हा बघाय आलो. मला वाटलं तुम्ही पंचायत समितीला काय काय आता त्याला भविष्यात काही सांग काही होऊ शकतं. नाही आहे का इच्छुक तुम्ही पंचायत उत्सुक समितीला? होतो मी आहे बी. जर विचार न झाली तर उभं राहणार आपण. बरं, तो आता फॉर्म भरायचे आले, कधी प्रचार हा. करणार, कसं करणार? प्रचार 35 वर्षात अख्ख्या तालुक्यात माहिती आहे काय बॅनर लावायची गरज नाही काहीच नाही. आपण तिकीट तर काही जाहीर केलं पाहिजे ना आपलं नेत्यांनी. तिकीट नाही मिळालं तर अपक्ष त्याला काय विषय. बरं, जेडपीला कोण येईल निवडून? जेडपीला अटीतटीचा सामना आहे बा. कोणामध्ये? तिघा ते बी आहे. तिघ म्हणजे कोण कोण? गुलाब शेठ, संतोष शेठ आणि आशात आहे. अटीतटीच जाऊन आहे. अटीतटीचा सामना आहे. का बरं असं? आता मातब्बर उमेदवार आहेत ना कोणीच कमी नाही. कमी कोणाला समजायचं आपण. पण आता सरशी कोणाची होईल? सरशीचं नाही सांग शेवटच्या क्षणापर्यंत सांगता नाही येणार. बरं. शेवटच्या क्षणापर्यंत सांगता नाही. पण लागू शकते. हा? संध्याताई पण लागू शकते. उमेदवार हा उमेदवार असतो. हम्म. आणि मग मला सांगा का मग आता तुम्ही शिवसैनिक म्हणून आहात, आता दोन दोन शिवसेना आहेत समोर, कोणत्या याला मतदान केलं पाहिजे शिवसैनिकांनी? काय आता सांगू? विषय असा आहे का या नेते मंडळींनी सगळी गडबड करून टाकली आणि जे अनेक वर्ष अनेक नेत्यांना घडवलं ज्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला नेते मंडळी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना उत्तरं देतील. कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही का नाही मग नेत्यांची काय गरज आहे आपल्याला. आपण सक्षम झालो आता 30-35 वर्षाचा अनुभव आहे. काही गरज नाही तशी. गुलाब पारखे यांच्या तुम्ही सतत सोबत हा, असता, असतो नेहमीच आहे. तुमचा सपोर्ट. तो जो माणूस आहे ना तो दुसरा बाळासाहेब दांगट आहे. तो साधा आहे ह्या राजकारणात त्यांचं अतिशय म्हणजे प्राबल्य आणि राहणीमान एकदम साधं आहे. ही मंडळी जी आहेत ही राजकारणावाली आहेत. त्यामुळं गुलाब शेठ हा साधाच माणूस आहे ही राजकारणी आहे. त्यामुळं जी चढावड जी होईल आशाताई आणि आशाताई किंवा हे संतोष चव्हाण चला घेत का? चला आणि दादांची साथ आहे ना यांना. इकडे दादा आणि तिकडे बाई. अहो पण गुलाब शेठ नाही का मध्ये राष्ट्रवादी गेले होते, अहो, हा. तुम्ही म्हणता साध आहे कसं काय? धन्यवाद. हा? बरोबर नाही गेले होते ते. बस साधं कोण आहे? तसं नाही त्यांची काही तांत्रिक अडचण होती त्यामुळे त्यांनी ते झालती त्यांची चर्चा पण तसं काही घडलं नाही. आणि त्यावेळेला आम्ही बी बोललो होतो त्यांच्याशी तुम्ही काय असं करू नका हाय त्याच ठिकाणी राहा काय विजय होईल पराभव होईल आपण स्वीकारू. त्यांनी विचारांनी ऐकलं. पण तुम्ही आता त्यांचे कार्यकर्ते आहात, हो. काय पारखेंचे, तर तुम्ही तर म्हटलं पाहिजे पारखेच निवडून येणार. तुम्ही तर म्हणता नाही तुम्ही सांगू ना शकत काय पारखे निवडून येणार हे कसं म्हणता येईल किंवा आशाताई येईन हे कसं म्हणता येईल किंवा संतोष शेट येणार नाही हे कसं म्हणता येईल. वेळ आली तर संध्याताई येऊ शकते. या सगळ्यांना कंटाळून म्हणते संध्याताई बरी. कंटाळतील या तिघांना हा पण मग लोक. काय आता राव तोच खेळून तीन तोच दांडू. त्याच्यापेक्षा नवीन पर्व बघा. शेतकरी पर्व नको कंचच पर्व नको ते नवीन पर्व घ्या. तुम्ही शिवसैनिक म्हणून बोलताय का मतदार म्हणून बोलताय? आता ती बाई आहे अपक्ष. आता इथं पक्ष मी नाही बोललो पक्षाला धरून बोललेलोच नाही. शिवसैनिक आहेत ना हा तुम्ही? शिवसैनिक आहेत ओरिजिनल शिवसैनिक आहे. पार कमरेच्या करगुट्या सागाट शिवसैनिक आहे बघा. आई शपथ. बघा हा करगुटा वाखवा लोकांना. कधीपासून हा करकुट? 3 जानेवारी 1983 ला आमची शाखा पहिली ओपन झाली. त्यावेळेला आम्ही 5 मंत्री आणले होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, सुधीर जोशी, गजानन कीर्तीकर. आणि त्यावेळेला आम्ही येणेरमध्ये 2 लाख रुपये खर्च केला आणि तिथून पुढे शिवसेना चालू झाली. आम्ही फक्त 13 जण होतो सुरुवातीला. आणि तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून आम्ही सगळ्या हे काय आमचं फुटलं आमच्या सगळ्या ठ्यासा लागल्या नख नाही राहिली शिवसेनेचं काम करू करू. तुमचा हा शेवटपर्यंत पद नाही घेतलं पण पक्षासाठी प्लसचं वातावरण केलं मी नेहमी. पाठीला ढाल बांधून येडलो एका तालुक्यात. सगळी लोक म्हणायची हा माणूस कोण आहे हा माणूस कोण आहे सगळी मला विचारायची लोकांना. ते सांगायचे तो येणेरचा शिवसैनिक आहे. त्यावेळेला आता बाजीराव सुद्धा इथं सभापती होते. दशरथ पवार सभापती होते आमच्या याच्यात. पण आता तुम्ही इतके वर्ष केला आणि तुम्ही मी तर ओळखतो तुम्हाला चांगलं. आता भगवीच कपडे घातलेली आहेत, कोणती दुसरी कपडे तर मला कधीच असं कमी पडली. काय सांगाल म्हणजे हा निष्ठावानांना न्याय मिळतो का? निष्ठावाल्यांना नाही ना मी मिळत.
तुम्ही जे आता आज ही जी परिस्थिती निर्माण झाली ना निष्ठावाल्यांसाठी ती नाही दिसत. भले पैसे नसू द्यावं एखाद्या गरीबाकडे, गरीब म्हणजे तो काय भीक मागत नाही, तो चांगल्याला विकत घेणारा असतो एखादा एखादा करा, पण तो दाखीत नाही. त्यांच्याकडे त्यांच्या पद्धतीनं त्याचा तारतम्य तेवढं आहे घरगुती. पण आता हे जे चाललंय इलेक्शनमध्ये पैशाची अफरातफर भानगडी एवढा मोठा खर्च हा सामान्य कार्यकर्ता करू शकत नाही. पण तो लोकप्रियतेमध्ये 100% आहे. 1973 पासून तो आज 83. 83 पासून शाखा क्रमांक 1 इटलवाडी. म्हणजे जुन्नर तालुक्यातील पहिली शाखा. हा. त्यावेळेला 5 शाखा काढल्या आम्ही. इंगळूण, खिलारवाडी, येणेरे, विठ्ठलवाडी आणि चौथी जुन्नरची. तर त्या टायमाला आम्हाला तालुका प्रमुख होते दौलत जाधव. त्यावेळेला लोक घाबरायची शिवसेना काढायला, म्हणले बा नका यांच्या नादी लागायला. पण आम्ही 13 जण इथंच बसायचं. ते मप्पा काजळ्याचे भाऊ होते शंकर काजळे म्हणून, टेलर, कीर्तीचं दुकान आहे ना त्याच्या शेजारी ते टेलर काम करायचे. आम्ही रोज उठायचं आणि त्याच्या इथे येऊन बसायचं. मागून जरा 10-15 लोक वाढायला लागले, त्याची मशीन जागा अपुरी. मग आम्ही कुऱ्यांच्या इथं बसलो. कुऱ्यांची मिल होती इथं, तिथं बसायला लागलो. आणि तिथून पुढं मग आमचं एक 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 आम्ही जुन्नरमध्ये 15 कार्यकर्ते तयार केले. यशवंत माळवे होते, रामभाऊ जो इंदिरा प्रेसच्या तिथे रामभाऊ ते होते, अशी बरीच गँग होती. आणि मग थोडं वाढत वाढत गेलं. मग आम्ही वाळूच्या गाडीत हिंडलो, बेल्याला शाखा काढायला, नाळवण्याला शाखा काढायला, राजुरी, उंच खडक, नवलेवाडी तिकडे शाखा काढल्या आम्ही. 88 शाखा पहिल्या धडाक्यात काढल्या. किती? 88. आणि मग तिथून पुढं आप्पा जवळकर तालुका प्रमुख भेटले. आता म्हणले काय करायचं काय करायचं. त्यावेळेला आम्ही पंचायत समितीच्या 2 जागा लढवल्या. एक नळवण्याची जागा आली, हिराताई आहेर, आणि एक उमरजमध्ये इंदुताई हांडे. ह्या 2 जागा आम्हाला मिळाल्या त्या टायमाला. त्याच्या पंचवार्षिकला पुढं मग शेखर कोराळे ही गँग भेटली, प्रसन्न डोके बेके. पण आम्ही कामच करीत राहिलो. आता त्यांनी आमच्याकडे लक्ष नाही दिलं. एवढी कामाची माणसं आहेत बघ, यांना कुठंतरी पदाव घ्या. आम्ही शिवसैनिक म्हणूनच पदाधिकारी आहे. पण यांच्या सगळ्यांपेक्षा आमचं पद मोठं आहे. 4 अक्षरात आम्ही. हे आले गेले इकडून तिकडं तिकडून इकडं, आम्ही त्याचं नाही केलं. न्याय मिळाला तरी तिथंच, नाही मिळालं तरी तिथंच. अशी आता कुठंतरी थोडस असं मनस्ताप होतोय असं नाही लय मनस्ताप लय मोठा आहे. लय मोठा मनस्ताप म्हणजे डोकं जांब होतोय रोज संध्याकाळी या लपडे ऐकले. वाटत? एवढा संघर्ष करून आपला मोठा वेळ वाया घालून वेळ वाया घाल. आणि मी ते आता माग गुलाब शेठचे विलक्षण झाल्यानंतर मी प्रपंचाला लागलो. मला लोक म्हणायची सगळी नातेवाईक आया बहिणी सगळे हे सोडून द्या प्रपंचाकडे लक्ष द्या. ते सगळं सोडून दिलं. मग मी लाईनीत आलो, माझ्या मुलांना मी लाईनीला लावलं आणि मी आता आराम करतो. बरं म्हणतात तुम्ही 2 टाईम खा आणि फिरा, बाकी काही लफडीच करू नका. कोण अजिबात घरच्यांचं ऐकत नव्हते का त्यावेळी? ऐकतच नव्हतं काहीच. उठ सकाळी उठलं का चालले बोंबले. काय काय करायचे म्हणजे पार सभा हा सगळं सतरंजा उचलत आपण जे म्हणतोय सगळं करायचं. सगळं सगळं टेबल आपणच आथरायचं, त्यांचं व्यासपीठ आपणच तयार करायचं, त्यांचा मान सन्मान हार तुरे शाली आपणच आणायचं. आपल्याला 4 जण फणा झाला आतापर्यंत. उमेदवाराला का आपण खिशात हाताळायचं, आणरे नारळ आणरे शाल. काय करता, काय उपयोग नाही. विजय झाल्यावर समजा तुम्ही ज्याचं काय काम करत होता, विजय झाल्यावर जाण राखायची का ती लोक राखतात का? विजय झाल्यावर जाणार म्हणजे बा आता त्यांचं काम संपलं काय, या शेठ बसा एवढंच म्हणायचे, बाकी काय. हो शेठ आले, ढोले आले बसा बसा बसा, त्यांना खुर्ची द्या एवढं म्हणायचे. त्याच्यातच आपण छाती भरून चालायचं. त्याला आपल्याला लय मोठा मान आहे. पण ही जी लोक आता पैशावाली झाली आणि तुम्ही आता गरीबच राहिलेला आहात. हो बरोबर ना. आता कसं आहे, त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यांनी बी प्रापंचिक दृष्ट्या दुर्लक्ष करून राजकारणावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि मग राजकारणातून पैसा मिळतो ना. 2 रुपये आता घातले तर 4 रुपये मिळतात, असं धोरणच आहे प्रत्येकाचं. त्यामुळं ते मंडळी सुधारत गेली. आम्ही 17 उतरत राहिलो. आले साहेब, आल्या बाई, घ्या उचला, हे रघु सतरंजी आण, हे खुर्ची आण, संपला विषय. आमचा हार तुरे सुद्धा आम्हाला जाणायला लागला. तोपर्यंत म्हणजे असे भक्कम नव्हतं ना पक्ष. आता बा कुठंतरी हे झाले तर आता उत्तर काळ आली. नेमकी 7 भेटायला आणि उत्तर कळायला 1 झाली. पक्ष मोठा व्हायला लागला ना, त्याच्यात भानगडी वाढल्या. पक्ष फुटायला लागले, नेते फुटायला लागले. पक्ष आता कोणताच पक्ष नीट नाही राहिला.
मी तो या पक्षांनी सगळ्यांनी आकाशात जावा. हे जेवढे मतदार आहे ना, यांच्या विरोधात हे लढत आहे. यांना पक्षाला कोणत्या विरोधात आपण लढतो हेच अजून माहित नाही. काय उद्धव ठाकरे राज ठाकरे आता एकत्र झालेत, काय वाटतं? अहो, तो कधीच व्हायला पाहिजे होतं पण तो उशीर झाला. आणि त्यांनी त्यांच्या ठाकरे ब्रँडसाठी जे दाखवून दिलं त्याचा फायदा मुंबईमध्ये होईल असं मला वाटतं. तसं काही झालं नाही, जरा भाजप हा. पुढे. असल पण आता ते आघाडीवर आहेत, कोण पिछाडीवर आहेत. आता त्या गोष्टी काय उद्धव ठाकरेंच्या काही चुका झाल्या असं म्हणताय? नाही, उद्धव ठाकरेंची तशी काहीच चूक नाही झाली. जसं कढीपत्त्यात आपण जेवण करतो आणि कढीपत्ता आपण लगेच बाजूला करतो, तसं भाजपने चंचू प्रवेश करण्यासाठी ठाकरे सेनेची मदत घेतली. ती जी वेळेला मोठी झाली त्यावेळेला उद्धवला बरोबर बाजूला केलं. आणि उद्धवला बाजूला केल्यानंतर यांचा पक्ष वाढला. आणि मग यांचा पक्ष कसा फोडायचा, यांना कसं कमी करायचं हे धोरण त्यांनी अवगत केलं. आता ते सक्षम झाले. आजही मतपेट्या भानगडी कशा कशा होत्यात, कसं कसं अख्खा मतदान आणि अख्खं विरोधी असतानाही मतदान म्हणजे उमेदवार त्यांच्याच लागत आहेत. अजून कोणा सुटत नाही लोकांना, मतदारांना. विरोधी लाट असताना सुद्धा निर्णय विजयाचा निर्णय चुकीचा होतोय. तेच झाले आता पण तसं. आता तसंच झालंय ना. कुणी मानत नाही तरी निकाल लागतोय म्हणल्यावर काय करणार मग? हातात काय येतं? तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक आहेत हो. आज लाखाने कोटीने पैसे आहेत का आपल्याला? आपलाच प्रपंच चालवायला आपल्याला अवघड आहे. लोक विरोध करतात पण निवडून कसे येतात? हा मोठा शंकेचा प्रश्न आहे. सगळी लोक शंकेत आहेत हे होतंय का बा असं. पहिल्यापासून पाहतात ना, का आजच पाहतात असं नाही. काय तालुक्याचे राजकारण पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला? तालुक्यात तसंच होईल. आता त्या पेट्यात जर तशा होत्या बरं निकालाचा अवधी बरोबर 15 3 वार 1 महिन्याचा असतो. ती विलक्षण झाली का मिळाले 3 वार, 3 वारात काही उलट पालट होऊ शकतं. काही पेट्यांमध्ये आता पहिले याच्यात म्हणायचे त्याच्यात म्हणायचे, पण ते नक्की 100% खरं आहे. काहीतरी झोल आहे. झोल आहे. बरं, किती जमीन आहे तुम्हाला? मला 6 एकर बाग आहे. वडलोबार्जित. हो. नवीन काही घेतली का नाही? नाही, वडलो माझी म्हणजे कोरडवाहू होती. मी विहीर खणली, बोर खणली आणि आता वडच धान्यावरून पाईपलाईन आली. पक्षाचा काय फायदा? पक्षाचा नाही, चाराण्याचा फायदा नाही. पदाचा? पदच नाही तर फायदाचा काय फायदा? पण नाही, सगळ्यांपेक्षा माझं मत मोठं आहे शिवसेना. तरी शिवसेनेच काम करतात. हा, शिवसेनेचं म्हणजे एवढं सगळं. ह्या तालुक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही संदीप भाऊ, तुम्ही तालुक्यात कुठेही फिरा, फक्त उमेदवाराबद्दल म्हणा ते दत्त वडवले तुम्हाला कांच्या गावात नाही ओळख निघणार. ज्यांचा 4 आणि 12 कार्यक्रम माझ्याजवळ आहे. जनात घ्या, घरी उमेदवार कोणी असो, एवढं आम्ही केले 35 वर्षात. एवढी माणसांनी आम्हाला जीव लावलाय, जपलेत. पण आम्ही आता नवीन लोक यायला लागलेली आहेत. समजा काही व्यावसायिक लोक पक्षात येतात, या पक्षात त्या पक्षात, कुणी ठेकेदारासाठी येतं, कुणी कशासाठी येतं. मग आता त्यांचा तो धंदा आहे ना. आणि उमेदवारी सुद्धा देताना तू किती खर्च करणार आहे, तू किती कार्यक्षम आहे, पण तुझ्यामुळं पक्षाला एवढा फायदा होतो याच्याकडे लक्ष नाही देते. तू खर्च किती करणार याच्यावर उमेदवारी चालल्या, अशी गंमत आहे. त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला नाही न्याय मिळत. तुम्ही आता परत आलात, आता तुम्ही म्हणले की मी आता घरचं कामाला लागलोय, परंतु परत इलेक्शन आता काय होतं, इथं जोडीदार असतात, फोन करतात, अरे कुठे ये ना इकडं जरा, मग यायला लागत आहे, बाकीचं काय नाही. त्यांना गरज लागली का तुम्हाला बोलवायचं? हा, त्यांना गरज लागलं मला. आणि तुम्ही जाता पण? नाही जाता म्हणजे आता प्रेमच आहे आपलं, कोणत्याशी भांडण नाही ना. आणि प्रेम हे सगळ्यात शेवटी आपल्याला तेच कामाला येणार आहे. तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा शेवट तुमचा काय होतोय याला किंमत आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल साहेब. ओके ओके.